हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपली माझ्या चॅनल दीक्षामध्ये. फ्रेंड्स, आज आहे कार्तिक एकादशी आणि आज आहे पंढरपूरची यात्रा. तशीच आपल्या कोकणातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे यात्रा भरली जाते आणि आज भरपूर पाऊसही आहे आणि पावसामध्ये भरपूर अशी दुकानंही लागली, तरी पण भरपूर गर्दी झाली आहे हरिहरेश्वरमध्ये. तर आपण आज जत्राही पाहणार आहोत हरिहरेश्वरची आणि कालभैरवनाथ आणि श्री हरिहरेश्वर आणि शंकराचे दर्शन आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हरिहरेश्वर म्हणजे कार्तिकी एकादशीची हरिहरेश्वरला मोठी जत्रा भरली जाते. तर जत्रेची सुरुवात आता इथून होत आहे आणि भरपूर अशी दुकानं पाहायला मिळते. भरपूर पाऊसही आपल्याला पाहायला मिळतं. क्लायमेट पूर्ण आपल्याला पावसाचा पाहायला मिळतं इथे. भरपूर अशी दुकानं लागली आहेत. पावसामुळे दुकानदारांचे भरपूर नुकसान झाले आहे. जे लांबून लांबून येतात दुकान लावायला त्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. पावसामध्ये पब्लिक आता थांबवायला मागत नाही. जत्रेमध्ये गर्दी तशी भरपूर आहे पण खरेदी भरपूर कमी आहे, त्यामुळे आपल्याला ते दुकान पाहायला मिळतात. तर हरिहरेश्वरच्या जत्रेला आपल्याला आता सुरुवात झालेली आहे, ती स्टार्ट झालेली आहे. भरपूर आपल्याला दुकानं पाहायला मिळतात. गेल्या वर्षीपेक्षा दुकानं कमी आहेत कारण पावसाने भरपूर वाट लावली या टायमाला. पाऊस जो स्टार्ट झाला आहे मे महिन्यापासून तो जायला मागत नाही. भरपूर अशा आपल्याला मिठाई, गॉगल. काय प्राईस आहे गॉगल? 100 रुपये. कुठलेही 100 रुपये. आणि घड्याल? 150. घड्याल आपल्याला 150 रुपयाला पाहायला मिळतात. वेगवेगळी लेडीज जेंट्स घडे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. आणि गॉगल 100 रुपये आहेत. आणि छोट्या मुलांचे गॉगल त्याचे छोट्या मुलांचे गॉगल असे आपल्याला 50 रुपयाला आहेत. फ्रेंड्स, या जत्रेमध्ये आकाश पाळणे आणि जे एन्जॉय करणारे जे गोष्टी आहेत ना ते इकडे आपल्याला पाहायला मिळणार नाही. आकाश पाळणे किंवा जम्पिंग जॅक आपल्याला पाहायला मिळतो पण आकाश पाळणे वगैरे पाहायला मिळत नाही ते. तर आपल्याला मंदिराजवळ भरपूर गर्दी पाहायला मिळते. आपले जीवनेकर आहेत तर आपल्याला गर्दी पाहायला मिळेल इकडे. आणि मंदिराजवळ आपल्याला भरपूर असे लांब रांगा पाहायला मिळतील. पण इथे काकी म्हणजे दरवर्षी असे एकादशीला आणि उपासाच्या दिवशी असे साबुदाणा वड्याचे हे लावते, हे छोटासा दुकान लावते. भरपूर गर्दी असते. आपल्याला पाहायला मिळतं साबुदाणा वडा तर हे झाली आता मंदिराची कमानी आणि आपल्याला छत पाहायला मिळतो. तर भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकादशीला नेमका रविवार आलेला आहे. दिवाळीच्या लास्टच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत तर आपल्याला गर्दी पाहायला मिळेल. आणि टुरिस्ट लोकही भरपूर पाहायला मिळतील कारण सुट्ट्या संपत आलेल्या आहेत. कॉलेज जे शाळा वगैरे आहेत त्यांची सुट्ट्या संपत आलेल्या आहेत. तर आपल्याला पर्यटकही पाहायला मिळतील दर्शनासाठी. तर आपल्याला उजव्या हाताला विठ्ठल रखुमाईचं मंदिर पाहायला मिळतं. फ्रेंड्स, आपले हे आहेत विठोबा रखुमाई हरिहरेश्वरमध्ये छोटंसं मंदिर. आपल्याला आतमध्ये शिरताना उजव्या हाताला आपल्याला मंदिर लागतं. फ्रेंड्स, आपण परत जत्रेमध्ये बसूया आणि आपल्या मंदिरापर्यंत जाऊया. आपल्या गर्दी भरपूर पाहायला मिळतील आणि दुकानं पाहायला मिळतील.
भरपूर आपल्याला खेळणीची दुकानं पाहायला मिळतात, सेल लागलेले 100 रुपये. तर म्हणजे आपल्याला इथे अँटिक पीस पाहायला मिळतात. मंदिरासाठी फुलं, हार आणि नारळ आपल्याला इथं ओटी पाहायला मिळतं. की आपल्याला मंदिरासाठी लागतात फुलं, जशी आपल्याला इकडे घेऊन आतमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि येताना आपण ते ताट रिटर्न देऊ शकता, अशी इकडे सुविधा आहे. तर फ्रेंड, आता पाऊस चालू झालेला आहे आणि आपल्याला इकडे भरपूर गर्दी पाहायला मिळते मंदिराजवळ, आणि दर्शनासाठी पण आपल्याला भरपूर लाईन पाहायला मिळेल थोड्या वेळाने. तर फ्रेंड, आपल्याला हा लेफ्ट साईडला आतमध्ये शिरताना गणपती मंदिर आहे आणि पलीकडे आहे हनुमान मंदिर, आणि तिकडनं आपल्याला प्रदक्षिणा मार्ग आहे आणि आपल्याला जायला लागतो तिकडे दर्शन घेण्यासाठी. काळ भैरवनाथ आणि श्री हरिहरेश्वर मंदिर, आपल्याला शंकराचं मंदिर आहे, तिकडनं आपल्याला लाईन चालू दिसते. जरा दिसतात सगळे इकडे. हे आहेत उमेश वाघे, आपले खास मित्र, आणि हे वहिनी. तर फ्रेंड्स, आता पालखी जी आहे ती आपली रात्री नाचवून इकडं आलेली आहे. पहिले असं असायचं तरी 4ला निघायची ह्या टायमाला, आणि पूर्ण गावातनं खडकातनं अशी फिरत ती मारलला जाऊन रिटर्न यायची. तर आता तशी सिस्टम आता वेगळी झाली सिस्टम इकडली. तर वेळापत्रक बदललेले आहेत पालखीचे, आणि इकडं आपल्याला काळ भैरवनाथाची फोटो पाहायला मिळतात. तर फ्रेंड, आपल्याला हरिहरेश्वर मंदिर पाहायला मिळतो, आणि भक्तगण आहेत ते आपल्याला दर्शन घेऊन रिटर्न बाहेर पडताना दिसत आहेत.
हे मंदिरात आपण जर दर्शन घेऊन आलो ना तर आपल्याला 2 नंबर स्टॉल आपल्याला पाहायला मिळतो चौसाळकरांचा. खूप अशी सुंदर आपल्याला इथे शेवपुरी मिळते, गॉगल ग्लास वगैरे असा भरपूर काही इकडे मिळतो. पण त्यांची शेवपुरी भरपूर फेमस आहे. आपण पाहूया शेवपुरी. तर ही अशी आपली शेवपुरी आहे आणि खूप अशी टेस्टी शेवपुरी आपल्याला इथे मिळते स्टॉलवर. आणि समोरच आपल्याला हरिहरेश्वरचा बीच पाहायला मिळतो. तर सर्व पर्यटक आणि जे जत्रेसाठी आलेले आहेत, जीवना कोळीवाडा, बाणकोट, वेलास असे भरपूर ठिकाणावरून पब्लिक इकडे येतात दर्शनासाठी. तर सर्व बीचवर गेलेले आहेत कारण समुद्र थोडा खवळलेला आहे, त्यामुळे बोटिंग बंद आहे. जेटस्की चालू आहे, ती पण काय कमी पाण्यातनं जेटस्की राईड मारून येते आणि सगळी पब्लिक आपल्याला बीचवर पाहायला मिळते. हे आपला हरिहरेश्वर मंदिर आणि हा प्रदक्षिणेचा एंडिंग मार्ग आहे. आपल्याला वरना प्रदक्षिणेला जायला लागतो. तो प्रदक्षिणा मार्ग बंद आहे कारण पाणी भरल्यानंतर प्रदक्षिणा मार्ग आपला असतो तो बंद केला जातो. फ्रेंड्स, अजून आपल्याला प्रदक्षिणा मार्गावर भेंडकोल यांचे आंजरकर हे यांचे स्टॉल आहे आणि भरपूर असे स्वादिष्ट आपल्याला कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत, करवंद सरबत, जांभूळ सरबत, वाला सरबत, हे सोडा आणि भरपूर असे जे आपले कोकणी मेवा आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे कोकणी मेवा आपल्याला इकडे ह्या स्टॉलवर पाहायला मिळतो आणि भरपूर टेस्टी असे हे कोकणी मेवा जे कोकणी फूड आपण बोलतो ते इकडे आपल्याला मिळते. आणि सोडा तर इकडे फेमस आहे. तर तुम्ही आला तर हरिहरेश्वरचं मंदिर आहे, त्या हरिहरेश्वरच्या मंदिरात आपल्याला हा 3 का 4 नंबरला आपला हा स्टॉल लागतो आणि इकडे आला तर नक्की तुम्ही हजेरी लावा.